होया प्रभु मंदिरी या होया प्रभु मंदिरी या होया. दर्शन घेऊया ख्रिस्ताचे, परिवर्तन करूया सर्वांचे. दर्शन घेऊया ख्रिस्ताचे, परिवर्तन करूया सर्वांचे. या होया प्रभु मंदिरी या होया. या मेसेत जे आजारी आहेत, ज्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आहे आणि गरिबांसाठी व गरजवंतांसाठी प्रार्थना करूया. आपल्या स्वतःच्या विनंत्या व गरजा देवासमोर आणूया. तू माझा परमेश्वर आहेस. हे परमेश्वरा, मी तुझे स्तवन करीन, मी तुझा सन्मान करीन, कारण तू माझा तारणारा आहेस. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला सहलीला जाण्यास आवडते, कारण ते ठिकाण प्रत्यक्ष पाहून त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा असतो. अगदी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स. काहीतरी खरेदी करत असताना सुद्धा नाईलाजास्तव आपण सेकंड हँड वस्तू घेत असतो. सहसा आपल्याला सेकंड हँड वस्तू आवडतही नाही. मग आपला विश्वास मात्र का सेकंड हँड असावा? कोणीतरी आपल्याला विचारलं, तुम्ही ख्रिस्ती का आहात? आपलं उत्तर काय असेल? मला माझ्या आईवडिलांनी ख्रिस्ती केले म्हणून, मी चर्चला येतो म्हणून, की मी ख्रिस्ताचा व्यक्तिगत अनुभव घेतला आहे म्हणून? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज भारतीय प्रेषित संत थॉमस याचा सण साजरा करत आहोत. थॉमसला पुनरुत्थित ख्रिस्ताला प्रत्यक्ष पाहायचं होते, अनुभवायचं होते. येशूने त्याची इच्छा पूर्ण केली, प्रत्यक्ष त्याला दर्शन देऊन. येशूला पाहताच संत थोमासने उत्स्फूर्तपणे नमन करून लोटांगण घालत म्हटलं, माझा प्रभू, माझा देव. असा परमेश्वराचा व्यक्तिगत अनुभवण्यासाठी आपण काही प्रयत्न तरी केला आहे का? परमेश्वराचा अनुभव व त्याची कृपा आपल्या प्रत्येकास मिळावा म्हणून आजची या मिसा बलिदानामध्ये विशेष प्रार्थना करूया. पवित्र रहस्याचा या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, क्षमाची याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हायगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत, सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. परम ईशाला स्वर्गांतर गौरव सजनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे सेवा धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा महिमा हो गावा मुख्य नित. प्रभो देव पित्या प्रभो परमेशा विश्वेश्वरेशा शक्तिशाली. नमो मान होतो ऋणवंत तुझी भगवंत तोर जगी. प्रभो जगदीशा प्रभो येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता. जनकनंदना परेश को करा प्रभो दुःखहारा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी दया मावरी करित्वरा. पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यांत परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव सजनाना देवो शांती देवो. सजनाना देवो शांती देवो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रेषित थॉमसचा आज आम्ही सन्मान करीत आहोत. त्याच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला सतत मिळू दे. संत थॉमसने येशू ख्रिस्त परमेश्वर आहे हे मान्य केले व त्याच्यावर श्रद्धा ठेवली. आम्ही देखील त्याच्यावर श्रद्धा ठेवावी व सार्वकालिक जीवन मिळवावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे एफेसीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. तुम्ही आतापासून पारके आणि उपरे नाही, पण पवित्र जनाच्या बरोबरीचे नागरिक आणि देवाचे घरचे आहात. प्रेषित आणि संदेष्टे या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचलेली असता प्रभूचा ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूचा ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे
देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानो. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा. साऱ्या मानवानो, त्याचे गुणगान गा. प्रतिसाद. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्याचे आमच्यावर अलोट प्रेम आहे. प्रभूची सत्यता अनंत काळ टिकते. प्रतिसाद. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सर्वेची घोषणा करा. दुसरे वाचन. इब्री लोकांना पत्र यातून घेतलेले वाचन. देव या काळाच्या शेवटी पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हे त्याच्या गौरवाचे तेज आणि त्याचा तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो उद्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, थॉमस, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थॉमस हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्या वाचून खिळे हातात होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्याच्या खुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थॉमस होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थॉमसला म्हटले, तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या खुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा ऐस. थॉमसने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहे.
पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा प्रेषित संत थॉमस यांचा मरणाचे स्मरण करतो. जेव्हा आपण प्रेषित थॉमस यांचे नाव ऐकतात तेव्हा दुर्दैवाने बहुतेक लोक त्यांनी व्यक्त केलेले अविश्वास हे आठवतात. थॉमस याला अविश्वासू थॉमस असा ओळखला जातो. खूप लोक हे विसरतात की पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव झाल्यावर याच थॉमसने माझ्या प्रभू माझ्या देवा ही सुंदर प्रार्थना जगाला दिली. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या अनुभवानंतर ही प्रार्थना फक्त शब्दाच्या रूपातच नव्हे तर कार्याच्या रूपात सुद्धा थॉमसच्या जीवनाचा भाग झाला. प्रेषित थॉमसला भारताचा प्रेषित असेही ओळखला जातो. एका परंपरेनुसार इसवी सनाच्या 52व्या वर्षी थॉमस दक्षिण भारतात आला व त्याने ख्रिस्ताची शिकवण भारतातल्या लोकांना दिली. ख्रिस्त सभेचे पाया भारतात भरणारा प्रेषित म्हणून थॉमसला ओळखला जातो. त्या काळी एवढे लांब येणे आणि भाषा संस्कृती या अडथळ्यांना पार पाडून लोकांना विश्वासू बनवणे हा एक चमत्कारच होय. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या अनुभवाने अविश्वास दाखवणारा थॉमसला भारताचे प्रेषित बनवले. हे अनुभव आपल्याला दुसऱ्यांच्या जीवनातही दिसतोय. उदाहरणार्थ, ख्रिस्ताला नाकारणारा पेत्र हा ख्रिस्त सभेचा पायशिला झाला. ख्रिस्त्यांना छळणारा सॉल हा ख्रिस्ताचा विश्वास पसरवणारा पॉल झाला. पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव एकाच्या जीवनात एवढा बदल आणू शकतो व ते आणायलाच हवं. आपण स्वतःला हा प्रश्न विचारूया की आपण पुनरुत्थित ख्रिस्त याला आपल्या जीवनात काय स्थान देतो. त्यांचा अनुभव आपल्या जीवनात मिळाल्यानंतर आपण आपल्या जीवनात बदल आणतो का. दर मिसाबळीत आपण या पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव घेतो. दर मिसाबळीत ख्रिस्त 4 प्रकारे हजर असतात. 1. प्रभूच्या शब्दाद्वारे. 2. ख्रिस्त प्रसादद्वारे. 3. मिसा करणाऱ्या धर्मगुरूच्या रूपांत. आणि 4 म्हणजे मिसाबळीत भाग घेणाऱ्या लोकांद्वारे. कारण त्याने म्हटले आहे की जेव्हा 2 व 3 माझ्या नावाने जमतात तिथे मी हजर असतो. दुर्दैवाने आता ख्रिस्त प्रसाद घेणे शक्य नाही, परंतु 3ही प्रकारे ऑनलाईन मिसाबळीत आपल्याला पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव होण्याची संधी लाभते. आपण हा संधीचा लाभ घेतो का. थॉमस, पेत्र व पॉल सारखे आपण आपल्या जीवनात बदल आणतो का. प्रत्येक मिसाबळीच्या या विश्वासू अनुभवामुळे आपल्या जीवनात काय बदल येतो. आजच्या या मिसाबळीत आपण देवाजवळ प्रार्थना करूया की थॉमस, पेत्र आणि पॉल सारखे आपण सुद्धा
पुनरुत्थित ख्रिस्ताच्या या अनुभवाद्वारे आपल्या जीवनात बदल आणो व ख्रिस्ताने दिलेले प्रेम या नियमाचे पालन करून आपले जीवन व्यतीत करो. आमेन. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्नकर्त्या सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय कराव्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपण क्षणभर शांत राहून आपल्या विनंत्या प्रभूचरणी समर्पित करूया. अर्पण गीत. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे, स्वीकारुनी प्रभू घे, हृदयी मला तुझा रे, हृदयी मला तुझा रे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, आम्ही मनोभावे तुझी सेवा करतो व तुझी प्रार्थना करतो. प्रेषित संत थॉमसच्या सणाच्या दिवशी आम्ही हे स्तुतिमय बलिदान तुला अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार कर व तू आम्हाला दिलेल्या दानांचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तू सनातन मेंढपाळ आहे. तू तुझ्या कळपावर कधीही दुर्लक्ष करत नाही. प्रेषितांमार्फत तू तुझ्या कळपावर नित्य लक्ष ठेवतोस व त्याचे संरक्षण करतोस. तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कळपाचे मेंढपाळ केलेस. आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजून आमचे मार्गदर्शन करीत असतात आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझा अखंड गौरव गातो. पावन 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 तमरे, सेनाधिपती प्रभुवरा, प्रभु
तुझा गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान भांतरा पावन 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 तमहे सेनाधिपती प्रभुवरा परम ईशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान भांतरा पावन 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 तमहे सेनाधिपती प्रभुवरा प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेली आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्य व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व सार्य मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्त ठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह
आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्रात्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा ओ तुझा आठव. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाचे पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावे यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेला आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही, म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. आमेन. शीतल निर्झर बनव प्रभू मज आपुल्या शांतीचा. शीतल निर्झर बनव प्रभू मज आपुल्या शांतीचा. सुराज यावे या भूतलावर करवर शाव कृपेचा. शीतल निर्झर बनव प्रभू मज आपुल्या शांतीचा. शीतल निर्झर बनव प्रभू मज आपुल्या शांतीचा. येशू थॉमसला म्हणाला, तुझा हात येथे घाल व माझ्या खिळ्यांच्या जखमा पहा. संशय धरू नकोस, तर विश्वास धर. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, या दिव्य संस्काराद्वारे आम्ही ख्रिस्ताचे शरीर व रक्त स्वीकारले आहे. संत थॉमस प्रमाणेच आम्ही देखील मान्य करतो की तो आमचा प्रभू व आमचा देव आहे. आमची श्रद्धा खरी आहे याचे दर्शन आमच्या आचरणातून घडावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावान परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बांधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलतृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हाला देवाच्या शांतीत पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. काळजा येशूच्या काकडोतीच्या दर्या मातो आधार कृपेच्या हे झऱ्या आमची काळजे थंडाने अनुपकारी कर्त्याना तू